गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझे सद्गुरु सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज यांचं मिशन होतं आत्मोन्नती आणि विश्वशांती. त्यांच्याच कृपेमुळे, त्यांच्याच कृपा आशीर्वादामुळे मी डॉक्टर झालो. कारण माझ्या आईवडिलांचा संकल्प होता, त्यांचं विजन होतं की माझ्या मुलाने डॉक्टर बनावं. मी डॉक्टर झालो. त्यांचा संकल्प आणि माझ्या सद्गुरूचा आशीर्वाद, त्याचं फलित म्हणजे मी डॉक्टर झालो. पण मूळ जो माझा आत्मा आहे तो आध्यात्मिक असल्या कारणाने सद्गुरू स्वामीजी रंगनाथ महाराजांचा सत्संग लाभल्यामुळे आणि त्यांच्यानंतर ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींच्या मार्गदर्शनामुळे माझ्या व्यक्तित्वामध्ये असे काही बदल झाले की मी जास्त इंट्रोव्हर्ट झालो. इंट्रोव्हर्ट म्हणजे बाहेर बघण्यापेक्षा मला आत बघायला आवडतं. आणि आपोआपच माझं आयुष्य बदलत गेलं. जे ऐकलं त्याची अनुभूती घेतली. शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरु प्रचिती. त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे, माझे सद्गुरू स्वामीजी रंगनाथ महाराज यांचं मिशन हे आयडियल मिशन आहे. आयडियल मिशन आहे. त्यांनी मला कधी सांगितलं नाही की हे आत्मोन्नती आणि विश्वशांती करता तू कार्य कर. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की आत्मोन्नती आणि विश्वशांती करता कार्य करणं याच्यासाठीच आपलं अस्तित्व आहे, किंबहुना ज्या वेळेस आपण आत्मोन्नती आणि विश्वशांतीसाठी कार्य करायला लागतो त्यावेळेसच आपल्या माध्यमातून एक चांगलं, एक सुंदर व्यक्तिमत्व उदयास येतं. इफ वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. बट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. हे विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्या या शारीरिक किंवा भौतिक आरोग्यापेक्षा मला असं वाटतं मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य जास्त महत्वाचं आहे. कारण शरीर, मन आणि आत्मा या तिघांना मिळून बनतं आपलं व्यक्तित्व किंवा आपलं कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. माझा पायाला डायबिटीजमुळे गँग्रीन झाला आणि माझ्या पायाचा दुर्गंध येत असेल, सडला असेल माझा पाय. बघितलेत आपण असे पेशंट हॉस्पिटलमध्ये. तर काय होईल? जास्तीत जास्त माझा दुर्गंध या रूम पर्यंत पसरेल. ओके. पण मी बलात्कार केला, मी दरोडा टाकला, मी कोणाचा खून केला, तर माझा दुर्गंध कुठे पसरेल? विषय लक्षात आला का तुमच्या? विषय समजला? जर फक्त शरीर नासलं तर त्याचा परिणाम खूप छोटा असतो. पण जर तुमचं व्यक्तित्व नासलं तर तुमचं त्याचा परिणाम जो आहे, त्याचा दुर्गंध जो आहे तो सर्व दूर पसरतो बातम्यांमध्ये. आणि मग त्याच्यापासून वाईट समाजात परकशन्स तयार होतात. अशा वाईट समाजाच्या निर्मितीसाठी आपला जन्म झालेला नाही. आपल्याला आपल्यापासून सुरुवात करायची आहे. आपलं व्यक्तित्व कसं झालं पाहिजे? सुगंधी. आणि हे सुगंधी व्यक्तिमत्व होण्यासाठीच मदत फाउंडेशन चाकण हा प्लॅटफॉर्म आहे. आणि इथं आरोग्य, आत्मोन्नती आणि विश्वशांतीसाठी अतिशय शास्त्रोक्त कार्य केलं जातं. अतिशय शास्त्रोक्त. विज्ञान आणि अध्यात्म याचा बरोबर सुवर्ण मध्य आणि एक त्याच्यातलं नातं विशद करण्याचा मी कायम प्रयत्न करतो. माझ्या लक्षात आलं, मेडिकल सायन्सचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं काय, की माणसाच्या शरीराचा विकास सर्वात जास्त कुठल्या टप्प्यात होतो? जर 100 वर्षाचा आपण विचार केला, 100 वर्ष माणसाचं आयुष्य आहे असं जर कन्सिडर केलं तर सगळ्यात जास्त शारीरिक वाढ कोणत्या काळात होते? एनिबडी?
25 ते 30 मध्ये शारीरिक वाढ होते. तुझं काय मत आहे? बर्थ टू 18. राजू तुझं काय मत आहे? 15 ते 20 याच्यात सगळ्यात जास्त वाढ होते. तुझं काय मत आहे? जन्मापासून म्हणजे बाळ डिलिव्हर झालं तेव्हापासून तर 18 वर्षापर्यंत. तुमचं काय मत आहे? तेच मत आहे. दुर्दैवाने तुम्ही सगळे चुकीचे आहात. सगळ्यात जास्त ग्रोथ जी होते ती बाळ पोटात असताना 9 महिन्यात एवढं असतं, एवढं कणभर, आणि 9 महिन्यात केवढं होऊन जातं? 3 किलोचं होऊन जातं. विषय समजला का तुम्हाला? विषय समजला? सगळ्यात जास्त वाढ केव्हा होते? जेव्हा बाळ पोटात असतं. आणि नुसतं ही शरीराचीच वाढ नाहीये, तुम्हाला सांगतो, सायंटिफिकली सांगतो, साधारण 3 ते 5 वर्षापर्यंत आपली मानसिक वाढ 90% कंप्लीट होऊन जाते. किती? 3 ते 5 म्हणजे प्री स्कूल टू स्कूल या एज मध्ये आपली मानसिक वाढ पूर्ण होऊन जाते. 5 नंतर फक्त माणूस काय शिकतो? या बोटावरच त्या बोटावर करायला शिकतो. विषय लक्षात आला का? म्हणजे बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ जस्ट लाईक अ चाइल्ड ऑफ 5 वर्षाचं बाळ जसं अगदी निरागस असतं ना, आणि आता तर या मोबाईलमुळे मी 5 नाही म्हणत, मी 3च म्हणतो. 3 वर्षापर्यंत त्यांची निरागसता राहते. 3 वर्षानंतर ते लगेच माझं तुझं करायला लागून जातात. विषय समजतोय का तुम्हाला? म्हणजे शास्त्राने काय सांगितलेलं आहे की बी ऑनेस्ट ऍज अ चाइल्ड ऑफ 5 वर्षाच्या बाळासारखे तुम्ही ऑनेस्ट आणि निरागस झाला पाहिजेत. पण मी म्हणतो 3च वर्ष. कारण 3 ते 5 पोरं सगळं शिकून जातात, सगळं राजकारण शिकून जातात. पहिल्यासारखं आता राहिलेलं नाही. आता तुम्ही बघितलं असेल, मुलगा किंवा मुलगी वयात येण्याचा जो पिरियड आहे, आधी आम्हाला जे शिकवलं गेलं होतं ते साधारण 12व्या वर्षात मुलगी वयात येते आणि साधारण 16 ते 18व्या वर्षात मुलगा वयात येतो, असं आम्हाला पुस्तकात शिकवलं गेलेलं आहे. पण हे कमी कमी होतंय. आणि आता तुम्हाला सांगतो, 9 ते 10 वर्षाच्या मुलींना पिरियड्स येतात. प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतो आपण त्याला. का? कारण आपलं राहणं सहाणं चांगलं झालंय, लाईफस्टाईल आपली सुधारली आहे, जंक फूड खायला लागलोय आपण टीव्ही पाहून मस्तपैकी आता कामं कुठे करतायत? आणि त्याचा परिणाम म्हणजे लवकर मुलं वयात येत आहेत. सायन्स सांगतोय मी तुम्हाला, मी अध्यात्माकडे अजून गेलेलो नाही. दिस इज प्युअर सायन्स. आणि अध्यात्म काय आहे? दिस इज सायन्स बियॉन्ड सायन्स. आणि जेव्हा आपल्याला व्यक्तित्व घडवायचं असतं, मी म्हटलो काय की 3 ते 5 वर्षात तुमची मानसिक वाढ पूर्ण होऊन जाते. मानसिक वाढ. आणि हे जे 90% जी वाढ होते 3 ते 5 वर्षात, याच्यातली उलट झालं, 3 ते 5 वर्षात 70% वाढ होऊन जाते. आणि या 70%पैकी 90% वाढ जोपर्यंत बाळ पोटात असतं ना तेव्हा होते. आणि याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण, किंवा सगळ्यांना माहिती आहे की गर्भात बालक किती किती संस्कारक्षम असतं, याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे वीर अभिमन्यू. अभिमन्यू हा आपल्याला ते हे वाटतं काय की गोष्ट वाटते, ती गोष्ट नाही, हे सत्य आहे. हे शास्त्रोक्त पद्धतीने मनशक्ती नावाचं एक केंद्र आहे इथं लोणावळ्याला, आणि तिथं शास्त्रीय इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून त्यांनी गर्भावर गर्भसंस्काराचा काय परिणाम होतो त्याच्यासाठी अनेक प्रयोग केले. स्वामी विज्ञानानंद म्हणून आहेत ते. स्वामी विज्ञानानंदांची ती संस्था आहे. गर्भसंस्कारावर त्यांचं विशेष कार्य आहे. आणि त्यांनी सायंटिफिकली हे सिद्ध केलं की सगळ्यात जास्त बालक संस्कारक्षम असतं कधी? ज्यावेळेस बाळ पोटात असतं. आणि त्यावेळेस आई काय खाते, काय पिते, काय बघते, इतरांशी कसं वागते, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होत असतो. आणि त्याच्यानंतरही मेंदूची वाढ सगळ्यात जास्त बाळ पोटात असताना होते. बघा तुम्ही, 3 महिन्यात बाळ आईला ओळखायला लागतं.
बरोबर. 3 महिन्यात बाळ आईला ओळखायला लागतं, आईकडे बघून हसायला लागतं. असं असं वाजवलं की ते आपल्याला रिस्पॉन्स देतं. साधारण 5-6 महिन्यात ते पालथं पडायला लागतं. साधारण 7-8 महिन्यात ते बाळ उभं राहिलं, आम्ही नाही पाहिलं. हे साधारण 7-8 महिन्यात आपण करतो. बरोबर की नाही? 9व्या महिन्यानंतर ते एक, 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 एक पाऊल टाकायला सुद्धा सुरुवात करतं. फर्निचरला धरून उभं राहतं आणि 1 वर्षापर्यंत बाळ चांगलं चालायला लागतं, दुडू-दुडू धावायला लागतं. आणि जर 1 वर्षापर्यंत बाळ धावायला लागलं नाही किंवा आईकडे बघून हसत नसेल, ओळखत नसेल, पालथं पडत नसेल, तर हे बाळाचे नातेवाईक माझ्याकडे घेऊन येतात आणि मला सांगतात, "बाळ आमचं जरा मागे दिसतंय. आमचं बाळ अजून उठत नाही. अजून आमचं बाळ पालथं पडत नाही. अजून आमचं बाळ रांगत नाही." विषय समजला का तुम्हाला? नीट समजून घ्या की बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हा सगळ्यात जास्त संस्कारक्षम असतं आणि त्यावेळेस आई एवढी एकच असते की जी बाळाला संस्कार करू शकते. ते बाळ जे काही घेतं, इनपुट्स. आता बाळ एकदा बाहेर आलं का मग बाळाला शिकवायला त्याचा मोठा भाऊ पण असतो, त्याची बहीण पण असते, त्याचे वडील पण असतात, त्याची आत्या पण असते. पण जोपर्यंत बाळ पोटात आहे तोपर्यंत त्याला फक्त एकच व्यक्ती शिकवू शकते आणि ती म्हणजे त्याची आई. आई झोपली तर आई झोपली तर चक्रव्यूहातून बाहेर कसं यायचं? विषय समजला का तुम्हाला? आणि म्हणून आईला आद्य गुरु म्हटलं गेलेलं आहे. आद्य गुरु. आई ही पहिली गुरु आहे. आईने तुम्हाला शिकवलेलं आहे. आईने तुम्हाला शिकवलेलं आहे. आई जर झोपून गेली तर पोरग कसं 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 येणार बाहेर? झोपाळू. मग झोपायचं नाही का? नाही, त्याचा अर्थ तसा नाही. योग्य तेवढी विश्रांती घ्या. व्यवस्थित शुद्ध आणि सात्विक आहार घ्या. आचार विचार शुद्ध ठेवा. सद्ग्रंथांचं वाचन करा. ह्या गोष्टी अतिशय अतिशय महत्वाच्या आहेत. कुठे? जेव्हा बाळ पोटात असतं तेव्हा. आणि ह्या गोष्टी माझा सांगण्याचा उद्देश काय? ह्या गोष्टी सांगण्याचा उद्देश असा आहे की व्यक्तित्व निर्माण हे तिथून चालू होतं. व्यक्तित्व निर्माण से चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण की ओर. हा जो आपला संकल्प आहे, व्यक्तित्व आणि चरित्र जर आपल्याला घडवायचं असेल तर आपल्याला तिथून सुरुवात केली पाहिजे. राजू, एक शास्त्रोक्त प्रयोग केला गेला. एक प्रेग्नंट लेडीजला शास्त्रीय संगीत ऐकवलं गेलं आणि एका प्रेग्नंट लेडीला आत्ताचं ते हनी सिंग, यो यो हनी सिंग रॅप बीप नाहीत का, ते ऐकवले गेलेत. आणि दोघांना जे मुलं झालेत त्या मुलांच्या व्यक्तित्वाचा अभ्यास केला गेला. ज्या मुलाला शांत आणि अतिशय शास्त्रोक्त संगीत ऐकवलं गेलं होतं गर्भात असताना, ते अतिशय सद्विचारी, आज्ञाधारक आणि एकदम चांगले निघालेत. आणि हे जे यो यो हनी सिंग वाले होते ना, हे लगेचच 4थी-5वीतच म्हणायला लागले, टपरी कुठे पानाची. विषय समजला का तुला? विषय समजला? आणि दुर्दैवाने सांगतो, या आजच्या समाजाची शोकांतिका आहे. पोरं कसे पैदा होऊन जातात कळतच नाही. कोणाला काही त्याचं गांभीर्य नसतं. राजू, तू कार घ्यायची आहे, तुला कार घ्यायची, किती दिवस प्लॅनिंग करशील? पैशाचं नियोजन करशील, बरोबर की नाही? मला किती पगार आहे, कोणती कार घ्यायची आहे, 5 सीटर वाली घ्यायची का 7 सीटर वाली घ्यायची, ईव्ही घ्यायची का डिझेल घ्यायची का पेट्रोल घ्यायची, याचा तू विचार करशील की नाही? आणि जर तुला घर घ्यायचं असेल, विचार करशील की नाही? प्लॅनिंग करशील की नाही? बरोबर की नाही? तुला सांगतो, सत्य गोष्ट सांगतो, हे नाही, मला परवा फोन आला. आता आपलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, तुला माहिती आहे. कोणी फोन करतं, सर तुमच्याकडे ते गर्भनिरोधक गोळ्या मिळतील का? फोन आला. म्हटलं मग मिळतील ना. मग पण म्हटलं मी 1:30 ते 3 असतो सूर्याला, त्यावेळेत या. आले. पोरीनेच फोन केलेला होता. तिच्याबरोबर तो पोरगा पण होता. बरोबर, नवरा बायको होते. बरं, ते आता एंट्री मारताना, नवीनच लग्न झालं असेल, एंट्री मारताना कसे मारतात ते ओपीडी मध्ये, हसत हसत. म्हणजे त्यांची एंट्रीच अशी होती ना की बोलावं, काय सांगावं, कसं बोलावं, ते सगळे असे अकोड सिच्युएशन मध्ये होते. ते आलेत, मी त्यांना कम्फर्टेबल केलं. निवांत बसा, काय प्रॉब्लेम आहे? कम्फर्टेबल केलं मी त्यांना आणि विचारलं काय प्रॉब्लेम आहे? सर मी तुम्हाला फोन केला होता. म्हटलं अगं मला रोज खूप फोन येतात. कोण? हा, ते गर्भनिरोधक गोळ्यांबद्दल. हा हा, बोल बोल, काय काय? सर त्या गोळ्या तुमच्याकडे मिळतात का? हा, मिळतात.
पण त्याच्याकरता एक प्रोसेस असते. तुला पहिले सोनोग्राफी करून यावी लागेल. कधी LMP विचारतो आपण, लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड कधी आला होता, तिला मी विचारलं. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो बालिश आणि मिश्किल हास्य त्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर. म्हटलं लग्न होऊन किती वर्ष झाले? 3 महिने झाले. लग्न होऊन 3 महिने झाले. आणि मग आता काय? नाही, आता मग हे पिरियड्स मिस झाले, UPT केली घरच्या घरी आणि ती पॉझिटिव्ह आली. मग आता आम्हाला हे नकोय. अरे, तुमच्या विषय लक्षात आला का? मला काय म्हणायचंय, मग हे इतके मूर्ख आहेत का की यांना काय अनप्लॅन्ड, सगळं अनप्लॅन्ड. मला फक्त एकच म्हणायचंय की इथं गर्भसंस्कार नावाचा प्रकार आहे का कुठे? प्लॅनिंग नावाचा काही प्रकार आहे का कुठे? आणि ज्या वेळेस मी अशा घटना समाजात पाहतो त्यावेळेस मन व्यथित होतं. कशी पिढी निर्माण करणार आहे ते आणि कसा समाज निर्माण करणार आहे ते? जर अभिमन्यू सुभद्रेच्या गर्भात असताना एवढं शिकून आला बाहेर आणि यांना काही नाही, काही याचं गांभीर्य नाही या गोष्टीचं. एक नवीन जीव तुमच्या माध्यमातून या पृथ्वी तलावर येणार आहे, त्यांनी कसं वागावं, काय वागावं. नंतर अपेक्षा वाढत जातात. माझं पोरगं ना माझं ऐकतच नाही. तू काय केलं होतं उद्योग भाऊ? विषय लक्षात आला का? काही प्लॅनिंग केलं होतं का तू? तुमच्या माध्यमातून एक नवीन जीव ह्या सृष्टीत येत आहे. तुम्ही त्या प्रती कसे असले पाहिजेत? गंभीर असले पाहिजेत. हसत खेळत पोरं होऊन गेलेत. नो, दिस इज नॉट लाईक दॅट. आणि याच्याने समाजाचा ऱ्हास होतोय, समाजाचं अधःपतन होत आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपण सगळे सुज्ञ नागरिक आहोत, या भारताचे सुज्ञ नागरिक आहोत. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्लॅनिंग करून जर केली तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि आता जे काही झालं असेल याच्या मागे ते द्या सोडून, पण आता जे आपल्या जवळ आहे बघा. आता मी तुम्हाला सांगतो, ज्ञान देतो, या ज्ञानाने लगेच ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. हे ज्ञान जेव्हा अनुभूती सहित तुम्हाला प्राप्त होतं तेव्हा तुम्ही स्वीकारतात. आणि म्हणून ब्रह्मक्रियेला सुद्धा महत्व आहे. ब्रह्मक्रियेला तेवढं महत्व आहे. आपण भस्त्रिका का करतो? कारण स्वतःला जास्त ऊर्जान्वित करण्यासाठी. ऑक्सिजन आपण घेतो. आणि म्हणून प्रत्येक क्रियेकडे आपण बघताना अतिशय सावधपणे बघितलं पाहिजे. नुसतं करायचं म्हणून करून उपयोग नाहीये. आणि ह्या क्रियेमुळे तुम्हाला काय येतो? अनुभव येतो. तुम्हाला तुमच्या कानावर जे ज्ञान पडतं, या ज्ञानाने तुम्ही ट्रान्सफॉर्म होऊ शकत नाही. मला असं म्हणायचंय, या ज्ञानाने. कारण तुमचं संस्कारक्षम जे वय होतं ना, ते ऑलरेडी निघून गेलेलं आहे. तुम्ही आता 5 वर्षाच्या खालचं कोणी आहे का इथं? कोणीच नाही. सगळे 5 वर्षाच्या पुढे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही नुसत्या शब्दांनी ट्रान्सफॉर्म होणार नाहीत. तुम्हाला कशाची आवश्यकता पडेल? अनुभवाची आवश्यकता पडेल. आणि म्हणून हे ज्ञान जेव्हा अनुभवासहित तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्म होणार. आणि मग अनुभव कुठून येणार? क्रियेमुळे. कोणती क्रिया? भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, या शरीर शुद्धीच्या क्रिया आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही बाह्य प्राणायाम करतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या आत्म्याच्या ऊर्जेला तुमच्या आज्ञा चक्राकडे डायरेक्ट करतात. यालाच म्हणतात खालून वर, याला ऊर्ध्व गतीने ऊर्जेचं ऊर्ध्वगमन म्हणतात. आणि जेव्हा हीच ऊर्जा खाली वाहते तेव्हा ऊर्जेचं अधःपतन किंवा अधोगमन असं म्हणतात. तुम्हाला या ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करायला सांगून मी काय करतोय? छोटे 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 घास करून तुम्हाला खाऊ घालतोय. एक एक गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. एक एक गोष्ट तुम्हाला नुसती समजून उपयोग नाही, पटली पण पाहिजे. शास्त्राच्या आधारावर ती सत्य वाटली पाहिजे. विज्ञान काहीतरी वेगळं सांगतं, अध्यात्म काहीतरी वेगळं सांगतं. आणि या वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकल्यामुळे आपला खरा विश्वास बसत नाही. खरंच होता का तो अर्जुनाचा पोरगा अभिमन्यू? आणि खरंच तो पोटात असताना त्याने ते ऐकला असेल का? हा बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाही, हा अनुभवजन्य विषय आहे. आणि म्हणून प्रत्येकाने सावधपणे अनुभव घेतला पाहिजे. शास्त्र में जो बात है वो
करणे के हात आहे. नुसतं ऐकून तुम्हाला शास्त्र पटणार नाही. त्या शास्त्राचा तुम्ही प्रत्यक्ष शास्त्राप्रमाणे वागून त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आणि अनुभव जेव्हा येईल तेव्हाच तुम्ही तो बोध लोकांपर्यंत पोहोचवू शकाल. विषय लक्षात आला? विषय पूर्ण झाला. सायन्स आणि अध्यात्म याचा समन्वय साधून मी जे तुम्हाला सांगतो त्याचा तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये त्याचा शहानिशा करा. पुस्तकांमधून त्याची खात्री करा आणि जर पटलं ना तर त्याचा अंगीकार करा. अंगीकार केल्याने ज्ञानाचं रूपांतर बोधात होईल आणि असा बोध तुम्हाला प्राप्त व्हावा या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.